आणि यानंतर आपण थेट जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद घेत आहेत. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक घवघवीत असं यश हे प्राप्त करून दिलं. मतांचा कौल, मतांचा आशीर्वाद हा महायुतीलाच दिला आणि त्यामुळे महायुतीला स्पष्ट असं बहुमत हे विधानसभांच्या निवडणुकींना मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या करोनाच्या जो कालावधी होता त्या करोनाच्या कालावधीमध्ये घेता आल्या नाहीत आणि त्यामुळे या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 288 नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या होत्या. या निवडणुकीमध्ये निकाल 3 तारखेला लागेल असं सर्व महाराष्ट्रालाही अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे निकाल हे थोडेसे लांबणीवरती गेले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला झालेल्या सर्व त्या सार्वत्रिक निवडणुका आणि काल 20 तारखेला झालेल्या उर्वरित अशा सार्वत्रिक निवडणुका, अशा दोनही दिवसांमध्ये झालेल्या निवडणुकांचा एकत्रितपणे असा हा निकाल हा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर हा येताना दिसतोय. खरं तर सर्व निकाल हे घोषित व्हायला थोडासा अवधी आहे, परंतु जो कल ज्याला म्हणतात तो कल आणि जी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्या माहिती उपलब्ध झाल्याप्रमाणे 288 ठिकाणच्या या निवडणुकांमध्ये महायुतीला जवळजवळ 225 ठिकाणी यश मिळालं. त्यामध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचंही प्रमाण हे जवळजवळ 20-25 पेक्षा जास्त ठिकाणी आहे. त्यामुळे महायुतीला दिलेला हा कौल आणि त्याबद्दल आभार मानावेत तेवढे कमी आहेत आणि ते मतदारांचे आभार मानावेत यासाठी आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचे आभारही मानतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डाजी, त्याचबरोबर नवीन कार्याध्यक्ष नवीनजी, आमचे संघटन सरचिटणीस आदरणीय BL संतोषजी, आदरणीय शिवप्रकाशजी, आदरणीय विनोदजी, आदरणीय अरुण सिंगजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमित भाई, या सर्वांचं या निवडणुकांमध्ये अतिशय मोलाचं असं योगदान होतं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र म्हणून आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते व महाराष्ट्राचे आवडते नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी
यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका या आम्ही सर्वांनी कंडक्ट केल्या. खरं तर देवेंद्रजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एक मुख्यमंत्री म्हणून, प्रशासक म्हणून ते जसं उत्तमपणे काम करतात, त्याचप्रमाणे कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेला वेळ हा एवढा मोठा होता की त्यांनी रात्रीचा दिवस केला. सभा 50हून अधिक सभा या त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या. काही सभांना त्यांना जाता आलं नाही, कारण सर्व ठिकाणी त्यांनीच सभांना यावं अशी कार्यकर्त्यांची आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांची मागणी असायची. मग त्या ठिकाणी प्रवासांमध्ये कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद करणं, कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं, निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, त्यासाठी अथक प्रयत्न करा असे मार्गदर्शन करणं, या सर्व गोष्टी कार्यकर्ता म्हणून सातत्याने देवेंद्रजींनी या निवडणुकीमध्ये, असं म्हटलं जातं सालाबाद प्रमाणे, ते हे सर्व करतच असतात. त्यामुळे त्यांनी सर्व ठिकाणी तशा निवडणुकांमध्ये सभाही घेतल्या आणि वेळ दिला. त्यामुळे हे यश जे आहे, त्यांनी 1 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असणारा महायुतीचा हा कालावधी, महायुतीचे सर्व नेते मंडळी की त्यांनी अतिशय पारदर्शकपणे केलेला कारभार, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतले गेलेले निर्णय आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा तर हा जनतेच्या मतांचा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे. सगळ्या 288 जागांचा निकाल हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे. 120 जागी भाजपला यश मिळालंय.